मित्रांनो, एस-एम-बी प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी पहा बीड पोलीस पाटील भरतीसाठी अतिशय बोटावर मोजण्याजोगे दिवस या ठिकाणी बाकी आहेत पहा. मी यूट्यूबला होता होईन तेवढं तुम्हाला फ्रीमध्ये देण्याचा प्रयत्न करतोयच मित्रांनो, कमी वेळेमध्ये जास्त. आणि मित्रांनो, हा चान्स आपल्याला खूप दिवसातून भेटत असतो पहा पोलीस पाटील भरतीचा. यामध्ये काय होतं आपल्याला गावातल्या गावामध्ये जॉब असतो मित्रांनो. समजलं? आता बघा अतिशय कमी वेळ आहे. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी मित्रांनो आपण या ठिकाणी पी-डी-एफ तयार केलेली आहे. स्पेशल बीड पोलीससाठी मित्रांनो. यामध्ये तुम्हाला बीड जिल्ह्याविषयी जे काही प्रश्न असतील ती भेटेल. बीड जिल्ह्याविषयी मित्रांनो ए टू झेड माहिती तुम्हाला भेटणार आहे. सोबत मित्रांनो चालू घडामोडी सुद्धा भेटणार आहेत. फक्त ₹249 तुम्हाला या ठिकाणी फोनपे किंवा Google पे करायचं आहे मित्रांनो. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आणि फास्ट रिव्हिजनसाठी मित्रांनो या ठिकाणी आपण हे पेपर पी-डी-एफ तयार केलेले आहेत मित्रांनो. तुम्ही ₹249 पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला सेंड करा. मी तुम्हाला 1 मिनिटामध्ये सगळं पाठवून देईन. आणि मित्रांनो हां, एक लक्षात ठेवा, आता जी काही पी-डी-एफ आहे मित्रांनो या व्हिडिओची तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो काही आपला WhatsApp ग्रुप आहे बघा, बीड पोलीस पाटील भरतीचा 2 लिंक दिलेल्या आहेत. त्यापैकी एक खालची लिंक जॉइन करा. एक ग्रुप फुल झाला असेल, तर दुसरा जॉइन करा मित्रांनो. त्यामुळे तो ग्रुप नक्की जॉइन करा. आणि मित्रांनो आता जो काही हिंगोली पोलीस पाटील भरती आहे, याचा जो काही पेपर आहे बघा, तो सुद्धा आपण त्या ग्रुपवरती टाकणार आहे बघा. आता जो काही 8 तारखेला 8 फेब्रुवारीला पेपर होणार आहे हिंगोली पोलीस पाटलाचा, तो सुद्धा तुम्हाला त्या ग्रुपवर भेटणार आहे. त्यामुळे तो ग्रुप तुम्ही नक्की अवश्य जॉइन करा. जर तुम्हाला जॉइन होता येत नसेल, तर मला जो काही मेसेज आहे ग्रुपला जॉइन करा म्हणून तुम्ही करून टाका. मी तुम्हाला लिंक पाठवून देईल. तसं बघा तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समधून डायरेक्ट क्लिक जरी केलं तरी तुम्ही जॉइन होऊ शकता. चला जास्त वेळ घेत नाही तुमचा. पहिला प्रश्न आहे मित्रांनो, सप्टेंबर 2025 मध्ये भारताच्या कोणत्या माजी पंतप्रधानांना मरणोत्तर पी.व्ही. नरसिंह राव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं? तर लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो, कोणाला करण्यात आलंय? तर डॉक्टर मनमोहन सिंग यांना. ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर मनमोहन सिंग यांना या ठिकाणी करण्यात आले पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे, अग्नी 5 कोणत्या संस्थेने विकसित केलेलं अणुसक्षम आणि जमिनीवर मारा करणारे बघा, जमिनीवरून मारा करणारे आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे पहा. कोणत्या संस्थेने हे तयार केलेलं आहे? चला द्या उत्तर. उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे आपल्याला. या ठिकाणी 3 सेकंद मिळतील. मित्रांनो उत्तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा नक्की प्रयत्न करा. चुकलं तरी चुकू द्या. तर लक्षात ठेवा मित्रांनो, डी-आर-डी-ओ लक्षात ठेवायचं आहे बघा. डी-आर-डी-ओ ही जी काही संस्था आहे, ही या ठिकाणी संरक्षण साहित्य निर्माण करते. तर अग्नी 5 हे बघा विकसित केलेलं आहे डी-आर-डी-ओने. इस्रो मित्रांनो भारतीय अवकाश संशोधन संस्था आहे पहा इस्रो. इस्रोचा लॉंग फॉर्म होतो इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. हे पण लक्षात ठेवायचे पहा इस्रो. नेक्स्ट आहे पहा, महाराष्ट्र राज्यातील एकूण किती गावे इंटेलिजन्स करण्याची योजना आखण्यात आलेली आहे? चला द्या उत्तर. आपल्या महाराष्ट्रातले किती गावं आहे जे इंटेलिजंट करण्याची योजना आखण्यात आली आहे? लक्षात ठेवा मित्रांनो, 3,500 गावं. किती? 3,500 गावं याचं योग्य उत्तर आहे पहा. समजलं? नेक्स्ट आहे पहा, पहिली ज्ञान भारतम आंतरराष्ट्रीय परिषद कुठे आयोजित केली जात आहे? कुठे? तर दिल्ली या ठिकाणी. लक्षात ठेवा दिल्ली या ठिकाणी. दिल्ली बघा आपल्या भारताची काय बघा राजधानी पहा. राजधानी कोण आहे? दिल्ली पहा. समजलं? मुंबई आपल्या बघा या ठिकाणी जर पाहिलं तर महाराष्ट्राची राजधानी पहा. लक्षात ठेवायचं आहे. महाराष्ट्राची काय पहा राजधानी आहे. पुणे मित्रांनो आपली सांस्कृतिक राजधानी पहा. लक्षात ठेवायचं पुणे. बोटावर मोजण्याजोगे दिवस आपल्या हातामध्ये राहिलेले आहेत. अजून सुद्धा आपण हलगर्जीपणा सोडलेला नाही पहा. अतिशय चांगल्या जागा सुटलेल्या आहेत पहा. एवढ्या जागा बघा या ठिकाणी खूप चांगल्या जागा आहेत. आणि मित्रांनो ह्या संधीचं सोनं करून घ्या. वेळ फार कमी आहे मित्रांनो. आणि बघा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण या ठिकाणी पी-डी-एफ तयार केल्या आहेत मित्रांनो. सर्व विषयाच्या पी-डी-एफ मित्रांनो आपण तयार केल्या आहेत. तुम्ही प्रश्नांची क्वालिटी बघा. आपण कसे प्रश्न बनवलेत पहा. आता मित्रांनो पेपर सोपे येत नाही पहिल्यासारखे. आता पोलीस भरतीची जी काही लेवल असते त्यासारखाच थोडा थोडा पेपर असतोय. सगळ्यांनी लक्ष द्या पहा. मित्रांनो ₹249 कडे पाहू नका. ₹249 आपण कुठं पण पेट्रोलला कुठं पण गेलं तरी चक्कर जरी आणली एखाद्या ठिकाणी तरी पण उडून जातात. परंतु एकदा जर आपल्याला नोकरी लागली तर 100% याचा फायदा होणार आहे. कायमची भाकर आपली ही राहणार आहे पहा. गावातल्या गावात असणार आहे. आपल्याला कुठं बाहेर रूमचं भाडं द्यायचं नाही, काही नाही. गावातल्या गावात आपला जॉब आहे पहा. मित्रांनो यासाठी 10,000 प्रश्न मिळणार आहेत. फोनपे गुगल पे नंबर आपला 9325230840 आहे. मित्रांनो ₹249 काहीच नाहीत. लवकरात लवकर पेमेंट करा आणि लवकरात लवकर पी-डी-एफ घेऊन टाका.
कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण ही PDF तयार केलेली पहा. यामध्ये तुम्हाला चालू घडामोडी सुद्धा मिळणार आहेत. महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, इतिहास, चालू घडामोडी सगळे विषय असणार आहेत पहा. लवकरात लवकर PDF घेऊन टाकायची पहा. वेळ वाया घालवायचा नाही पहा. आता जे काही दिवस आहेत हे अभ्यासाचे दिवस आहेत पहा. एवढे 20 दिवस खाली मान घालून तुम्ही अभ्यास करा. नक्कीच तुम्हाला बघा या ठिकाणी फायदा होईल. एक-एक मिनिटं व्हायला घालवू नका पहा. मिनिटा-मिनिटाचा उपयोग करा. रात्रीचा दिवस करा, दिवसाची रात्र करा. कारण की जी काही शेवटची फाईट असते, म्हणजे जी काही शेवटचा वेळ असतो, हा वर्षभर अभ्यासाला भारी पडत असतो. त्यामुळे लवकरात लवकर योग्य दिशेने अभ्यास करा. असं नाही का तुम्ही माझेच PDF घ्या, तुम्ही कोणते पण PDF घ्या, परंतु अभ्यास करा पहा. नक्कीच फायदा आपला होणार आहे पहा. कारण की ही वेळ अशी आहे, की ही वेळ वाया घालून काही उपयोग होणार नाही. जास्त काही सांगत नाही पहा. 10,000 प्रश्न भेटतील ₹249 ला. ह्या नंबरला तुम्हाला फोनपे किंवा Google Pe करायचं आहे आणि त्याचा स्क्रीनशॉट त्याच नंबरला टाकायचा. 5 नंबरचा प्रश्न आहे पहा, सर्वांनी व्यवस्थित पहा. सप्टेंबर 2025 मध्ये फ्रान्स या देशाने नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे पहा. सांगा पटकन. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 सेबॅस्टियन लोकार्नो यांची नियुक्ती केलेली पहा. प्रधानमंत्री भारत सरकार यांची सुरक्षा व्यवस्था सांभाळणारी मुख्य संस्था कोणती असते? सांगा पटकन. तर कोण असते बघा, एस-पी-जी कमांडो असतात पहा. लक्षात ठेवायचं एस-पी-जी कमांडो. समजलं? नेक्स्ट पहा मित्रांनो, गावातील गुन्ह्यासंदर्भात कागदपत्रे कोण तयार करतो? चला द्या उत्तर. गावातील गुन्ह्यासंबंधित कागदपत्रे कोण तयार करतो? तर मित्रांनो कोण करतो पहा, पोलीस पाटील. ऑप्शन क्रमांक 3 पोलीस पाटील हे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. समजलं? गावातील गुन्ह्यासंबंधित कागदपत्र कोण तयार करतो? तर पोलीस पाटील. महात्मा गांधीजीचे वर्णन एका माणसाचे सैन्य म्हणजे वन मॅन आर्मी असं कोणी केलं आहे? चला द्या उत्तर. महात्मा गांधीजीचं वर्णन असं वन मॅन आर्मी असं म्हणून कोणी संबोधलेलं आहे? तर मित्रांनो लॉर्ड माउंटबॅटन. ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड माउंटबॅटन हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. केंद्र आणि राज्य यांच्यामधील संबंधाविषयी घटनेच्या कोणत्या प्रकरणाच्या भागामध्ये तरतूद आहे पहा. तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 11. कागदाचा शोध लागण्यापूर्वी काय प्रश्न आहे पहा. कागदाचा शोध लागण्यापूर्वी लिखाणासाठी टिंब झाडाच्या सालीचा उपयोग केला जात होता. बघा ज्यावेळेस कागदाच्या आधी कोणत्या झाडाच्या सालीचा उपयोग केला जायचा पहा. तर साल वृक्ष. ऑप्शन क्रमांक 4 साल वृक्ष वापरले जायचे पहा. भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे काय? भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे काय? सांगा पटकन. आपल्याला या ठिकाणी 3 सेकंद मिळतील. उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे की भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे काय? बरोबर आहे मित्रांनो, प्रस्तावना याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 प्रस्तावना. मुंबई या ठिकाणी बघा पुढचा प्रश्न काय आहे. मुंबई या ठिकाणी प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? मुंबई या ठिकाणी प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली होती? सांगा. आपल्याला या ठिकाणी 3 सेकंद मिळतील. उत्तर देण्याचा प्रयत्न करा. होता होईल तेवढा. असं समजा की आपला पेपर चालू आहे. तर लक्षात ठेवा आत्माराम पांडुरंग यांनी केली होती पहा. महात्मा फुले यांनी बघा सत्यशोधक समाजाची स्थापना केली. पुण्यामध्ये पहिली मुलींची शाळा सुद्धा महात्मा ज्योतिबा फुले यांनी चालू केली होती. महात्मा फुले यांचे जे काही महत्वाचे पुस्तकं आहेत पहा. लक्षात ठेवा कोणकोणते आहेत. तृतीय रत्न बरोबर, ब्राह्मणांचे कसब ही महात्मा फुले यांचे महत्वाचे पुस्तकं आहेत. समजलं? आणि मुंबई या ठिकाणी प्रार्थना समाजाची स्थापना केली होती आत्माराम पांडुरंग यांनी पहा. नेक्स्ट पहा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत ही पदवी कोणी दिली पहा. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत ही पदवी कोणी दिली? तर मित्रांनो लक्षात ठेवा डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी दिली पहा. लक्षात ठेवायचं आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना यांनी तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत ही पदवी दिली डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना. समजलं? नाबार्ड प्रत्यक्षपणे टिंबला पत पुरवठा करतं. नाबार्ड प्रत्यक्षपणे टिंबला पत पुरवठा करतं. द्या उत्तर. तर लक्षात ठेवा मित्रांनो राज्य सहकारी बँक. लक्षात ठेवायचं आहे राज्य सहकारी बँक. महाराष्ट्र पोलीस दलाची पोलीस संशोधन ही जी काही संस्था आहे ती कोणत्या शहरामध्ये आहे? चला द्या उत्तर. कोणत्या शहरात आहे आपल्याला विचारलंय. तर कुठे आहे मित्रांनो पोलीस संशोधन केंद्र. बघा पोलीस संशोधन केंद्र आपल्याला विचारलंय. तर हे पुण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. लक्षात ठेवा पुण्यामध्ये. वायुरूप पदार्थाचं द्रवरूप पदार्थामध्ये रूपांतर होण्यासाठी कोणती प्रक्रिया असते? सांगा. वायुरूप पदार्थाचं द्रवरूप पदार्थात रूपांतर होण्यासाठी प्रक्रिया म्हणजे
तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 सांद्री भवन. ऑप्शन क्रमांक 1 कोणती असते बघा? सांद्री भवन आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. पहा लक्षात ठेवायचं सांद्री भवन. हिरा हे कोणत्या मूलद्रव्याचं शुद्ध रूप आहे? चला सांगा. हिरा हे कोणत्या मूलद्रव्याचं शुद्ध रूप आहे? तर मित्रांनो कार्बनचं हे काय पहा शुद्ध रूप आहे. लक्षात ठेवा कार्बन सर्वात कठीण कार्बनचं रूप आहे पहा. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोणामार्फत घेण्यात येतात? सांगा. तर राज्य निवडणूक आयोग ऑप्शन क्रमांक 2 राज्य निवडणूक आयोग आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. शरीराचे तापमान कोणत्या ठिकाणी नियंत्रित केले जातं? आपल्या शरीराचं तापमान कुठे नियंत्रित केलं जातं? तर मित्रांनो शरीराचं तापमान हायपोथॅलॅमस या ठिकाणी नियंत्रित केलं जातं पहा लक्षात ठेवा हायपोथॅलॅमस. स्मॉल पॉक्स आजाराच्या लसीचा शोधकर्ता कोण होता? बघा जे काही स्मॉल पॉक्स आहेत या आजाराचा जी काही लस आहे मित्रांनो स्मॉल पॉक्स. तर मित्रांनो याला देवीचा रोग सुद्धा म्हणतात पहा स्मॉल पॉक्सला बरोबर. हा व्हेरिओला विषाणूमुळे होतो आणि एक संसर्गजन्य आणि प्राणघातक आजार आहे बघा. याचे जागतिक स्तरावर निर्मूलन सुद्धा करण्यात आलेलं आहे पहा समजलं. याचं लक्षण जर विचार केला तर ताप येतो बघा, डोकं दुखतं, पाठ सुद्धा दुखते आणि अंगावर फोड उठत आहेत. समजलं. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून कोणाचा उल्लेख होतो? स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून कोणाचा उल्लेख या ठिकाणी केला जातो? तर लक्षात ठेवा मॅडम भिकाजी कामा आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 3 मॅडम भिकाजी कामा. पोलाद तयार करण्यासाठी टिंबटिंबाचा वापर केला जातो. सांगा. तर मॅंगनीज ऑप्शन क्रमांक 2 मॅंगनीज. हंगामी पोलीस पाटलाची नियुक्ती करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाचा आहे? हंगामी पोलीस पाटलाची नियुक्ती करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाचा आहे? सांगा पटकन. तर जिल्हा अधिकारी ऑप्शन क्रमांक 2 जिल्हा अधिकारी याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो. हडप्पा संस्कृतीमध्ये महान स्नानगृह कोणत्या ठिकाणी सापडले आहेत? तर मोहनजोदडो ऑप्शन क्रमांक 3 मोहनजोदडो या ठिकाणी हडप्पा संस्कृतीमध्ये महान स्नानगृह सापडले आहेत पहा मोहनजोदडो या ठिकाणी. गुम्मने म्हणजे हरवणे हा शब्द कोणत्या प्रादेशिक भाषेमध्ये वापरला जातो? तर मित्रांनो लक्षात ठेवा हा वऱ्हाडी भाषेमध्ये वापरला जातो. ऑप्शन क्रमांक 2 वऱ्हाडी भाषेमध्ये वापरला जातो पहा. तर व्हिडिओ पाहिला असेल तर आता बघा लगेच फोनपेमध्ये जा आणि ₹249 या नंबरला तुम्ही पेमेंट करा. लगेच त्याचा स्क्रीनशॉट या नंबरला पाठवून द्या. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये पाठवून देईल. कारण की वेळ फार कमी पहा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी PDF खूप महत्त्वाचे आहेत पहा. आत्ता झालेले जे काही पोलीस पाटलाचे पेपर आहेत बघा, आता जिल्ह्यामध्ये झालेले त्यामध्ये बरेच प्रश्न आपल्या PDF मधून आले होते. त्यामुळे लवकरात लवकर मित्रांनो तुम्हाला काय करायचे आहे PDF घ्यायचे आहेत. वेळ वाया घालवू नका मित्रांनो. कारण की एकदा वेळ निघून गेली की आपल्या हातामध्ये पस्तावा राहील. जास्त काही सांगत नाही. फोनपेमध्ये लवकर जा. लवकरात लवकर का तुम्हाला एका वर्षाच्या चालू घडामोडी त्याचसोबत बघा जे काही महत्त्वाचे विषय आहेत पहा आपलं विज्ञान असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, महाराष्ट्राचा भूगोल असेल, डिटेल बघा या ठिकाणी PDF मिळणार आहेत पहा. रोज 1000 जर टार्गेट ठेवलं तर 10 दिवसामध्ये बघा या ठिकाणी आपल्या सगळं वाचून होतील. तुम्ही जास्तच वाचणार पहा आणि 10 दिवसा म्हणजे आपल्याकडे कमी वेळ आहे पहा. कमी वेळेमध्ये कमीत कमी बघा 2-3 वेळेस जरी रिव्हिजन झाली तर चांगला स्कोर आपला येऊ शकतो आणि फायनल लिस्टला आपलं तुमचं ड्रीम कंप्लीट होऊ शकतं पहा. आपल्या गावातल्या गावामध्ये जॉब आहे बघा ही संधी सोडू नका. कारण की वारंवार अशी संधी येत नसते पहा. बरोबर आहे की नाही? त्यामुळे या संधीचं सोनं करा. गावातल्या गावामध्ये आपल्याला चांगलं मानधन सुद्धा मिळणार आहे पहा. त्यामुळे जास्त काही सांगत नाही. लवकरात लवकर पेमेंट करा. ₹249 आपले कुठेही खर्च होतात. 9325230840 हा नंबर आहे. यावर तुम्ही नक्की या ठिकाणी पेमेंट करा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये याच नंबरला स्क्रीनशॉट पाठवा आणि लगेच सगळ्या PDF पाठवून देईल. त्यासोबत जो काही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये WhatsApp ग्रुप टाकलेला आहे पहा लिंक तो सुद्धा तुम्ही जॉइन करून घ्या.